पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपूरची वारी. नमस्कार मंडळी, मी नेहमी पंढरपूरला जात असते, पण आता श्रावण महिना असल्यामुळे पुत्रदा एकादशी आली होती. पुत्रदा एकादशी निमित्त आम्ही आज पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता. मी जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझा 4 वर्षाचा मुलगा मला म्हणाला, आई मग मी पण येणार. मग मी माझ्या मुलालाही सोबत घेतले. माझ्यासोबत माझी आई आणि आजूबाजूच्या 2 महिलाही होत्या. आम्ही पंढरपूरला पोहोचलो आणि स्टँडवर उतरलो. स्टँडवरून साधारण 5 ते 7 मिनिटात आम्हाला बस मिळाली. बसमध्ये बसल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 तासात आम्ही पंढरपूरच्या भक्तिमार्गावर पोहोचलो. भक्तिमार्गावर खाली उतरल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर आमच्यासमोर मंदिराची प्रदक्षिणा करत असलेल्या अनेक दिंड्या दिसल्या. त्या दिंड्यामध्ये झेंडे, पताका, मृदंग आणि भक्तिगीते पाहून आमचे मन खूप भारावून गेले आणि मन प्रसन्न झाले. तो भक्तिमय वातावरणाचा अनुभव खूपच सुंदर होता. हे सगळं पाहत पाहत आम्ही चंद्रभागेवर पोहोचलो. चंद्रभागेवर पोहोचल्यानंतर मस्तपैकी स्नान केले. त्यानंतर आम्ही ठरवले की आधी पुंडलिकाचं दर्शन घेऊ आणि मग प्रदक्षिणेला सुरुवात करू. असं म्हणतात की प्रदक्षिणा केल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, त्यामुळे प्रदक्षिणा करायचीच असा आमचा निर्णय होता. प्रदक्षिणा सुरू केली आणि वाटेत आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या आणि इतर अनेक दिंड्या दिसल्या. त्या दिंड्यामधून भक्तीचा आणि नामस्मरणाचा सुंदर अनुभव मिळत होता. अशा भक्तिमय वातावरणात आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा चंद्रभागेवर खाली आलो. तिथे फराळ वगैरे केला. त्यानंतर आम्ही विचार केला की एवढी गर्दी असल्यामुळे विठ्ठल रखुमाईचे चरण दर्शन करण्यासाठी 5 ते 6 तास लागू शकतात. त्यामुळे आज चरण दर्शन करणे शक्य होणार नव्हते. म्हणून आम्ही नामदेव पायरीचे दर्शन घेण्याचे ठरवले. नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या गुरूंच्या मठात गेलो. तिथे आम्ही आमच्या गुरूंचे दर्शन घेतले. तसेच विठ्ठल रखुमाई आणि हनुमानाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर तिथे 5 ते 10 मिनिटे विश्रांती घेतली. तोपर्यंत साधारण 1:30 वाजले होते. मग आम्ही म्हटलं चला आता बस स्टँडकडे निघूया. महाराजांना सांगून आम्ही तिथून रिक्षा पकडली आणि बस स्टँडवर पोचलो. स्टँडवर उतरल्यावर 5 मिनिटातच आम्हाला बस मिळाली. बस मिळाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. साधारण 1 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही सुखरूप घरी पोचलो. पुन्हा छान प्रवास झाला आणि खूप छान वारी झाली. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते